करिअर ड्रायव्हिंग स्कूलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. करिअर सुपरचार्ज प्रायमर जो मॉड्यूल आपल्यासमोर सादर करण्यात येत आहे, त्याचा मला अतिशय मनापासून आनंद होत आहे. कारण याच्यातून बऱ्याच गोष्टी आपल्याला नवीन शिकायला मिळणार आहेत. यातून बऱ्याचशा गोष्टी आपल्याला ज्या ऑलरेडी माहीत होत्या, त्याचं विंडिकेशन किंवा ते कशा बरोबर हे आपल्याला समजणार आहे. आणि जर एखादी गोष्ट आपल्याला माहीत नसेल, तर त्याचा आपल्या करिअरवर कसा पॉझिटिव्ह सकारात्मक परिणाम कसा होऊ शकेल, हे आपण आज पाहणार आहोत. तर याची सुरुवात करताना मला सुरुवातीला तुमचं अभिनंदन यासाठी करायचं आहे की एकतर तुम्ही काहीतरी आपल्याला आपल्या आयुष्यामध्ये किंवा आपल्या करिअरमध्ये काहीतरी कमतरता असं आहे याची जाणीव होणं ही पहिली गोष्ट. त्या जाणीवेवर विचार करून आपण त्याच्यावर काहीतरी मात केली पाहिजे, त्याच्यावर काहीतरी उपाय शोधला पाहिजे. हा जो विचार मनात येतो तो अतिशय महत्त्वाचा असतो. कारण बऱ्यापैकी जर तुम्ही आजूबाजूला पाहिलं तर जाणीव आपल्याकडे कमतरता आहे किंवा आपल्याकडे उणीव आहे किंवा आपल्याकडे सुधारणेचा वाव आहे याची जाणीवच बऱ्याच लोकांना नसते. त्यामुळे जर जाणीवच नसेल, एखादी समस्या आहे याची जर जाणीवच नसेल, तर त्या समस्येवर तोडगा शोधण्याचा किंवा मात करण्याचा प्रश्नच येत नाही. त्यामुळे आपल्याला काहीतरी शिकायची गरज आहे, आपल्याला काहीतरी जाणून घ्यायची गरज आहे. या गोष्टीची जाणीव असणं ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट. त्यासाठी मी तुमचं अभिनंदन करेन. कारण तुम्ही जेव्हा हा कोर्स ॲक्सेस करता याचा अर्थ तुम्ही माझ्या करिअर ड्रायव्हिंग स्कूलचे मेंबर झाला आहात. तुम्ही कोणतेतरी वेबिनार किंवा कोणतेतरी वर्कशॉप तुम्ही अटेंड केलेला आहे आणि म्हणून तुम्हाला या करिअर सुपरचार्ज प्रायमरला ॲक्सेस मिळाला आहे. तर ही झाली पहिली गोष्ट, त्याबद्दल तुमचं अभिनंदन. दुसरी गोष्ट अशी की वेळात वेळ काढून तुम्ही हे जरी फ्री एखादी गोष्ट आपल्याला मिळाली तरी वेळात वेळ काढून आपण जेव्हा त्याचा अभ्यास करतो, आपण जेव्हा ते पाहतो, जेव्हा त्यापासून काहीतरी शिकायचा प्रयत्न करतो, ती अतिशय महत्त्वाची गोष्ट आहे. कारण पहिली गोष्ट जाणीव असणं, दुसरी गोष्ट त्या जाणीवेवर आपण काहीतरी कृती करणं. जेव्हा तुम्ही हा व्हिडिओ बघताय तेव्हा तुम्ही ॲक्च्युली ती कृती करायला सुरुवात केलेली आहे की माझ्या आयुष्यामध्ये किंवा माझ्या करिअरमध्ये मला काहीतरी समजून घेण्यासाठी काय करावं लागेल. आणि जर एखादी गोष्ट आपल्याला एखादा उपाय त्याच्यावर आपल्याला सुचला किंवा सापडला, तर त्या उपायाचं प्रत्यक्षात अंमलात कसा आणायचा तो उपाय, हे सगळ्यात महत्त्वाचं. आणि जेव्हा तुम्ही हा व्हिडिओ बघता याचा अर्थ तुम्ही तो अंमलात आणायला सुरुवात केलेली आहे. ही सुद्धा अतिशय महत्त्वाची गोष्ट आहे, त्याबद्दल पण तुमचं अभिनंदन. त्यानंतर तिसरी गोष्ट अशी की सुदैवाने किंवा जे काही असेल आपले स्टार्स आपण म्हणतो, तारे वगैरे, त्याने आपण एकत्र मी माझ्या चुका शेअर करतो आहे, त्याचबरोबर तुम्ही काहीतरी शोधताय, तुम्ही काहीतरी आयुष्यामध्ये शिकण्याचा किंवा आपल्या समस्यांवर मात करण्यासाठी काहीतरी शोधताय. ह्या दोघांचा संगम या व्हिडिओच्या दृष्टीने होतो आहे किंवा या प्रायमरच्या दृष्टीने होतो आहे. कारण जगामध्ये चुका करणारी भरपूर माणसं असतात आणि त्याचबरोबर जगामध्ये या चुका टाळण्यासाठी किंवा या चुकांवर मात करण्यासाठी धडपड करणारी पण भरपूर माणसं असतात. या दोघांचा संगम मिलाप होणं खूप गरजेचं असतं. जोपर्यंत आपण केलेल्या चुका आपण इतरांना सांगत नाही, आपल्याला आलेले अनुभव आपण दुसऱ्यांना सांगत नाही, आपल्याला आलेल्या इन्साईट्स, आपले एक्सपिरियन्स आपण दुसऱ्याबरोबर शेअर करत नाही, तोपर्यंत त्याचा दुसऱ्यांना फायदा कसा होणार. दुसऱ्या बाजूला जर आपल्या आयुष्यामध्ये काय आपल्याला शिकायचं असेल तर आपण दुसऱ्यांच्या चुकांपासून किंवा दुसरे जे समाजामध्ये किंवा आजूबाजूला ज्या गोष्टी उपलब्ध आहेत ऑलरेडी, त्यांच्यापासून आपण जोपर्यंत काय शिकत नाही तोपर्यंत मग तेवढा स्वार्थी आपण नक्कीच असलं पाहिजे. आणि जेव्हा हे आपण करतो आहे, मी माझ्या चुका मिस्टेक शेअर करतो आहे किंवा माझे अनुभव तुमच्याबरोबर शेअर करतो आहे, त्याचबरोबर तुम्हीसुद्धा काहीतरी जाणून घेण्याचा प्रयत्न करताय, याच्याबद्दल पण आपल्या दोघांचं पण अभिनंदन केलं पाहिजे. कारण चुका करून ते इतरांसमोर मांडण्याची खूप कमी उत्सुकता लोकांमध्ये असते, पण मला नक्की आवडेल. त्याचबरोबर इतरांकडून काहीतरी शिकून घेण्याची पण तेवढी उदारता, तेवढा कॉन्फिडन्स पण लोकांकडे नसतो. कारण बऱ्याच वेळा आपण असं म्हणतो की तो काय शिकवणार मला, त्याच्यावर असं काय आहे की मी त्याच्याकडून शिकायचं, मला सगळं ऑलरेडी माहिती आहे. ह्या ज्या जाणीव असतात आपल्यामध्ये, मला पण कधी असं वाटतं, पण हे चुकीचं आहे ॲक्च्युली. नेहमी कोणाकडून, कोणत्या तरी प्रसंगाकडून, कोणत्या तरी व्यक्तीकडून, कोणत्या तरी संस्थेकडून काही ना काही शिकण्यासारखं असतंच. कारण आपण जसे आयुष्यामध्ये काबाड कष्ट करतो आणि मनापासून प्रयत्न करतो यश मिळवण्यासाठी, तेवढेच बाकीचे पण करत असतात. काही लोकांना यश येतं, काही लोकांना अपयश येतं. त्याचप्रमाणे आपल्याला पण यश येतं, अपयश येतं. पण याच्यातून आपण जोपर्यंत शिकत नाही, या गोष्टी आपण जोपर्यंत इतरांशी शेअर करत नाही, तोपर्यंत त्याचा फायदा नाही. आणि म्हणून या गोष्टींसाठी मला तुमचं अभिनंदन, मनापासून अभिनंदन करायचं आहे. चौथी गोष्ट अशी की सुदैवाने मी जे मगाशी म्हणालो, आत्ताची आपल्या आजूबाजूची परिस्थिती अशी आहे की या गोष्टींची आपल्याला जेवढ्या लवकर माहिती होईल करिअरबद्दल, विशेषतः करिअरबद्दल, व्यावसायिक आणि वैयक्तिक करिअर दोन्हीबद्दल, या करिअर सुपरचार्ज प्रायमरची आपल्याला जेवढ्या लवकर माहिती होईल तेवढा आपला फायदा जास्त होणार आहे.
ते आपण लवकरच कवर करणार आहोत. तर या गोष्टींबद्दल मला तुमचं अभिनंदन करायचं होतं. तर थँक्यू व्हेरी मच. तुम्ही वेळ काढून हा व्हिडिओ बघताय आणि वेळ काढून तुम्ही माझे वेबिनार किंवा वर्कशॉप अटेंड केलेले आहेत. मला खात्री आहे की या सगळ्यांचा आपल्याला नक्कीच फायदा होत असेल किंवा होणार असेल, किंवा आपण जर मनापासून तो आपल्या वैयक्तिक किंवा व्यावसायिक आयुष्यामध्ये तृप्ती किंवा त्या टॅक्टिक्स आपण वापरल्या तर त्याचा 100% फायदा होतो याची मला खात्री आहे. कारण या सगळ्या चुका मी केलेल्या आहेत आणि या सगळ्या चुकांवर मात करतो आहे, त्यासाठी प्रयत्न करतो आहे. ह्या सगळ्या गोष्टी मी तुमच्याबरोबर शेअर करतो आहे. तर सुरू करूया आपण करिअर सुपरचार्ज प्रायमर. सगळ्यात महत्त्वाचं करिअर सुपरचार्ज प्रायमर म्हणजे काय? करिअर बेसिकली ह्या करिअर 30-40 वर्षाच्या कालावधीमध्ये आपल्याला जे काही अनुभव येतात, आपल्याला जे काही कामं करायला लागतात, आपले जे काही रोल असतात बेसिकली, तुम्ही इंडस्ट्रीबद्दल बोलत नाही आहे, आपली शैक्षणिक पार्श्वभूमी काय आहे, आपण टॉपर होतो की ॲव्हरेज स्टुडंट होतो की बिलो ॲव्हरेज होतो, त्याचबरोबर आपण कुठल्या इंडस्ट्रीमध्ये काम करतो आहे, आपण कुठल्या क्षेत्रामध्ये काम करतो आहे, आपण मॅन्युफॅक्चरिंगमध्ये काम करतो आहे का, आपण बँकिंगमध्ये काम करतो आहे, आपण फायनान्समध्ये काम करतो आहे, आपण कॉल सेंटरमध्ये काम करतो आहे, आपण शेतकरी आहोत, आपण व्यावसायिक आहोत, याचा काही संबंध नाही. कारण आपली बौद्धिक क्षमता, आपलं जे काही शिक्षण आपल्याकडे असेल ते टॉपर असो, मी जसं म्हणालो तसं तिन्ही टॉपर असो, ॲव्हरेज असो, बिल ॲव्हरेज असो, काही नाही, काही फरक पडत नाही. त्याच्यामुळे दबून न जाता जे काही आपल्याकडे आहे पार्श्वभूमी, आपली सामाजिक पार्श्वभूमी, कौटुंबिक पार्श्वभूमी आणि शैक्षणिक पार्श्वभूमी, आणि आपले अंगभूत कलाकौशल्य आणि काम करण्याची ताकद आणि सचोटी, याचा जर वापर केला तर 100% आपण आयुष्यामध्ये यशस्वी होऊ शकतो. त्यासाठी काही गोष्टी जाणून घेणं महत्त्वाचं असतं. कारण करिअरच्या 30-40 वर्षामध्ये आपण करिअरच्या सुरुवातीला जी गोष्ट करतो त्याच गोष्टीवर आपण 30-40 वर्ष काढू शकू करिअरमध्ये, अशी परिस्थिती सध्या काय राहिलेली नाही आहे. कारण आपल्या आजूबाजूला जगच एवढं झपाट्याने बदलतं आहे. त्यामुळे करिअर सुपरचार्ज प्रायमर म्हणजे काय? या 30-40 वर्षामध्ये ज्या गोष्टी आपल्याला करायला पाहिजेत, आपल्यासमोर येणाऱ्या संधी किंवा आपली संकट याच्यावर मात कशी करायची, म्हणजे करिअर मॅपिंग बेसिकली कसं करायचं. त्याचबरोबर या 30-40 वर्षामध्ये आपल्याला कोणकोणते रोल प्ले करायचे आहेत. मी इंडस्ट्रीबद्दल बोलत नाही आहे, आपल्या पदांबद्दल बोलत नाही, म्हणजे डेझिग्नेशनबद्दल बोलत नाही, किंवा आपलं शैक्षणिक पार्श्वभूमीबद्दल बोलत नाही. कुठल्याही क्षेत्रामध्ये गेला तरी हे जे रोल्स आहेत आपले, ते कालानुरूप बदलत जातात. पहिली 5 वर्ष आपण वेगळं काहीतरी करत असतो, नंतरची 5 वर्ष वेगळं करतो, नंतरची 5 वर्ष वेगळं करतो. हे 30-40 वर्षामध्ये आपल्याला काय करायचं हे जर माहिती असेल आपल्याला, तर आपल्याला त्याचा 100% फायदा होतो. कारण आपण त्यासाठी स्वतःला तयार करत असतो. त्याचबरोबर त्यानंतर ह्या सुपरचार्ज प्रायमरमध्ये आपण काय बेसिकली ह्या ज्या सगळ्या गोष्टी आहेत, आपल्याला करिअरबद्दल आपल्याला पुढे आयुष्यात काय करायचं आहे, आपल्या कौशल्याचा, आपल्या कष्टाचा आणि आपल्या अनुभवाचा फायदा घेऊन त्याचा जास्तीत जास्त फायदा आपल्या कंपनीला, आपल्या कुटुंबाला, आपल्या समाजाला आणि वैयक्तिक आपला स्वतःला कसा होईल. तो आर्थिक फायदा असेल, सामाजिक फायदा असेल, किंवा स्वतःची प्रतिष्ठा वाढवण्याचा समाजामध्ये फायदा असेल. काही गोष्टी मोजता येतात, काही गोष्टी मोजता नाही आहेत. हा फायदा करून घेण्यासाठी करिअर सुपरचार्ज प्रायमर अतिशय महत्त्वाचा. त्याचबरोबर या आपल्या आयुष्यामध्ये जे चेंजेस होतात, सगळ्यात महत्त्वाचा बदल म्हणजे लग्न होतं आपलं. त्यामुळे सगळी परिस्थिती बदलते, आपल्या जबाबदाऱ्या बदलतात, आपली कुटुंबाच्या प्रती असलेल्या आपल्या सगळ्या भावना बदलतात, जाणीव बदलतात. जबाबदारी बदलल्यामुळे आपल्यावरचं प्रेशर वाढतं. ह्या सगळ्या गोष्टी कशा मॅनेज करायच्या. त्याचबरोबर आपलं रिलोकेशन असेल, जॉबसाठी आपण दुसऱ्या नवीन ठिकाणी जात असू, किंवा शिक्षणासाठी दुसऱ्या नवीन ठिकाणी जात असू, तर होमसिकनेससारखे प्रॉब्लेम असतात, किंवा रिलोकेशनसारखे, ट्रान्सफरसारखे प्रॉब्लेम असतात. याच्यावर मात कशी करायची, या गोष्टी आपल्याला माहिती पाहिजे. त्याचबरोबर करिअर एटिकेटचे म्हणतो आपण, डूज अँड डोंट्स, काय करायचं आणि काय करायचं नाही, ह्या पण अतिशय महत्त्वाच्या गोष्टी आहेत. तर करिअर सुपरचार्ज प्रायमरमध्ये बेसिकली ह्या 30-40 वर्षामध्ये करिअर म्हणजे काय, त्यासाठी आपण स्वतःला तयार कसं केलं पाहिजे, या सगळ्यांचा एक थोडक्यात आढावा आपण घेतो असं म्हणता येईल. प्रायमर म्हणजे जो बेसिक पहिला जो चॅप्टर असतो त्याला प्रायमर म्हणतात. आणि आपलं करिअर सुपरचार्ज करण्यासाठी तुमची शैक्षणिक पार्श्वभूमी काही असो, आपलं करिअर नक्की सुपरचार्ज करता येतं, आणि त्यासाठी प्रायमर अतिशय महत्त्वाचा. तर सुरुवात करूया करिअर सुपरचार्ज प्रायमरला. पहिली गोष्ट आपल्याला लक्षात घेतली पाहिजे, मी सुरुवातीला तुमचं अभिनंदन यासाठी केलं की मला माहिती आहे ग्लोबल कॉन्टेक्स्ट असतो. आपण जे काही काम करतो, आपली जी काही पार्श्वभूमी असते आणि आपण ज्या परिप्रेक्षामध्ये काम करतो आहे, त्याला 2 अँगल असतात. एक तर स्थानिक, लोकल, त्याचा आपण जे काम करतो त्याचा परिणाम स्थानिक होतो. त्याचबरोबर जो ग्लोबल अँगल आहे, जागतिक अँगल, तो पण खूप मोठ्या प्रमाणावर वाढला आहे. कारण जे आधुनिक तंत्रज्ञानामुळे सगळं जग एकत्र आलं आहे. आपण कुठल्याही ठिकाणी कधी जाऊ शकतो. लंडनला 12 तासामध्ये जाऊ शकतो, न्यूयॉर्कला 24 तासामध्ये जाऊ शकतो. म्हणजे जे आत्तापर्यंत जर तुम्ही 50 वर्षाच्या आधी विमानाचा शोध लागायच्या आधी जर विचार केला, किंवा त्यानंतरसुद्धा, कारण विमानाचा शोध लागला तरी त्याचा ॲक्सेस आपल्यासारख्या मिडल क्लास लोकांना नव्हता. म्हणजे असं म्हणण्यापेक्षा ज्यांच्याकडे पैसे होते त्यांच्याकडे तो ॲक्सेस होता. तर याच्या आधीच्या 4-5 हजार वर्षामध्ये रामायणामधलं ते विमान सोडलं, पुष्पक विमान, तर याच्या व्यतिरिक्त एवढ्या जलद गतीने आपण कुठे जाऊ शकत होतो असं मला कधी कुठे रेफरन्स सापडलेला नाही आहे, देवदेवता सोडले तर. यामुळे ह्या ज्या गोष्टी आपल्यासमोर उपलब्ध आहेत,
मोबाईल फोन, टेलिकम्युनिकेशन, ट्रान्सपोर्टेशन मीडियम, विमान असतील किंवा रेल्वे असतील, इतक्या झपाट्याने आपण कुठले बेसिकली जग म्हणजे ग्लोबल व्हिलेज झालं आहे, एक खेडेगाव झालं आहे. आपण कुठेही जाऊ शकतो, काही करू शकतो. याचे फायदे आणि तोटे दोन्ही पण आहेत. याचे ग्लोकल कॉन्टेक्स्ट म्हणजे काय, ग्लोबल आणि लोकल याचा जो मिक्स आहे ग्लोकल, तो लोकल म्हणजे काय, आपली जी पार्श्वभूमी आहे ती आपली शैक्षणिक पार्श्वभूमी, सामाजिक पार्श्वभूमी, कौटुंबिक पार्श्वभूमी, याच्याकडे आपण दुर्लक्ष करू शकत नाही. कारण जडणघडण जी आपली असते, जे आपले विचार करण्याची प्रवृत्ती असते, ती या सगळ्यांमुळे बनलेली असते, तयार झालेली असते. आणि त्या स्वभाव वैशिष्ट्यांवर अवलंबूनच आपण पुढचं काम करत असतो. त्याचबरोबर आपण जे काम करतो त्याचे ग्लोबल इम्पॅक्ट जे आहेत, ग्लोबल परिणाम जे आहेत, ते पण खूप महत्त्वाचे आहेत. कारण IT मध्ये काम करणारे किंवा इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी किंवा टेलिकम्युनिकेशन किंवा आपण सध्या आपण जे म्हणालो, जग एवढं झपाट्याने बदललं आहे की आपण कुठल्याही खेडेगावामध्ये केलेलं कामसुद्धा जागतिक दर्जाचं होऊ शकतं. त्याचप्रमाणे जागतिक दर्जाचं होणं ही पहिली गोष्ट, ते जगभर पोचू शकतं. सगळ्यात महत्त्वाचं ॲमेझॉन असेल, ई-कॉमर्स साईट्स असतील, इंटरनेट असतील, यूट्यूब असेल आणि बाकीचे सोशल मीडिया असतील. आपण कुठेही राहून जर आपल्याला इंटरनेटचा ॲक्सेस असेल तर जगभर आपण काहीही करू शकतो. व्यापार, डिजिटल मार्केटिंग असेल, जो काम आपला व्यवसाय किंवा पैसे कमवण्याचे उपाय आहेत किंवा सोयी आहेत, सुविधा आहेत, या सगळ्या आपल्या हातामध्ये आलेल्या आहेत. त्यामुळे हे ग्लोबल कॉन्टेक्स्ट आहे आणि आपलं लोकल परिप्रेक्ष्य, लोकल बॅकग्राऊंड आणि ग्लोबल कॉन्टेक्स्ट हे जाणून घेणे खूप महत्त्वाचं आहे. कारण याचा पॉझिटिव्ह अर्थ असा आहे की आपण कुठेही असलो तरी आपलं काम जगभर पोहोचू शकतं. आपण जॉब करण्यासाठी ट्रान्सपोर्टेशन मीडियम असेल, कम्युनिकेशन मीडियममुळे असेल, आपण जे करतो आहे ते पण असेल, म्हणजे आपलं इंटरव्ह्यू आपण जगामध्ये कुठेही ऑन द स्पॉट आपल्या घरामध्ये बसून इंटरव्ह्यू देऊ शकतो किंवा त्यांचं आपण काम करू शकतो. वर्क फ्रॉम होम जे आपण म्हणतो आहे, आत्ता कोरोनामुळे ज्याला खूप चालना मिळाली आहे ते वर्क फ्रॉम होम. तर हे सगळं शक्य झालं आहे फक्त तंत्रज्ञानामुळे. याचा फायदा जसा आहे तसा तोटा पण आहे. फायदा असा आहे की आपण जगभर जाऊन कुठेही काम करू शकतो आणि त्यासाठी त्या विशिष्ट ठिकाणी जाऊन काम करण्याची गरज आता राहिलेली नाही. काही गोष्टी मॅन्युफॅक्चरिंग असेल किंवा जे ऑन फील्ड जॉब्स आहेत, ऑनसाईट जॉब्स आहेत, त्यासाठी जावंच लागतं. पण ज्या ठिकाणी आपण दुरून काम करू शकतो, रिमोटली काम करू शकतो, अशा पण संधी उपलब्ध आहेत. त्यामुळे आपण जगभर कुठेही जाऊ शकतो. आपले मित्र तुम्हाला माहिती असतील, तुमचे शेजारी किंवा नातेवाईक किंवा सिनियर्स वगैरे कोणतरी कॅलिफोर्नियामध्ये काम करत असेल, IT मध्ये काम करत असेल, जपानमध्ये काम करत असेल, युरोपमध्ये काम करत असेल, इंग्लंडमध्ये काम करत असेल, आफ्रिकेमध्ये काम करत असेल किंवा साऊथ अमेरिकेमध्ये काम करत असतील. माझे भरपूर मित्र साऊथ अमेरिकेमध्ये काम करत आहेत, ब्राझीलसारख्या देशामध्ये किंवा बाकीचे जे देश आहेत ते पण चांगले काम करत आहेत. आणि अमेरिका तर आहेच, अमेरिकेबद्दल सगळ्यांना माहितीच आहे. वॉशिंग्टन, न्यूयॉर्क, सॅन होसे, हे सगळं आपल्याला माहिती आहे कारण तिकडे आपल्याकडचे आपल्याबरोबरची माणसं तिकडे जाऊन काम करतात. हा झाला पॉझिटिव्ह अँगल. दुसरा निगेटिव्ह अँगल असा आहे, हे निगेटिव्ह म्हणण्यापेक्षा याची जी आपण ज्याप्रमाणे इतर भारताच्या बाहेर पडून हे सगळं काम करू शकतो, त्याचप्रमाणे जग इतक्या झपाट्याने बदलतं आहे की तुम्हाला माहिती आहे युरोपमध्ये काय चाललं आहे, अमेरिकेमध्ये काय चाललं आहे, आफ्रिकेमध्ये काय चाललं आहे, त्याचबरोबर मिडल ईस्ट एशियामध्ये काय चाललं आहे. त्यामुळे तिकडे जसं राजकीय प्रेशर वाढतं आहे, सामाजिक प्रेशर वाढतं आहे, आर्थिक प्रेशर वाढतं आहे आणि त्यांच्याबरोबर आपल्याप्रमाणेच त्यांना पण ट्रान्सपोर्टेशन मीडिया अवेलेबल आहे, कम्युनिकेशन मीडिया अवेलेबल आहे. त्यामुळे आपण जसं जगभर जाऊन काम करू शकतो त्याचप्रमाणात हे सगळी मंडळी पण आपल्याकडे येऊन, आपल्याकडे जर रोजगाराच्या संधी उपलब्ध असतील, आपल्याकडे जर सेल्फ एम्प्लॉयमेंटच्या किंवा बिझनेसच्या संधी उपलब्ध असतील, तर ही लोकं पण आपल्याकडे येऊन सेम स्वतःचं करिअर घडवू शकतात. ही निगेटिव्ह गोष्ट आपल्यासाठी यासाठी आहे, जरी सकारात्मक असली सगळ्यांसाठी तरी पण निगेटिव्ह असं यासाठी म्हणतो आहे की आपली स्पर्धा वाढणार आहे बेसिकली. तर हा जो कॉन्टेक्स्ट आहे ग्लोकल कॉन्टेक्स्ट, आपण ज्याप्रमाणे जगभर जाऊ शकतो त्याचप्रमाणे जगभरातली माणसं पण आपल्याकडे येऊ शकतात. यासाठी आपण तयार आहोत का, हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. हा मुद्दा जो आहे, हा ग्लोकल कॉन्टेक्स्ट ही चांगली गोष्ट आहे की आपण कुठे जाऊन जॉब करू शकतो, काय आपल्या कलाकौशल्यांचा, आपल्या स्किल्सचा वापर करून आपण आपलं करिअर घडवू शकतो. आणि ही संधी आपल्याप्रमाणेच ज्याप्रमाणे आपल्याला उपलब्ध आहे तशी सगळ्यांना उपलब्ध आहे आणि त्याबद्दल हरकत घेण्याचे काहीच कारण नाही. उलट आपण खुश असलो पाहिजे की आपल्यासमोर एवढ्या संधी मानवी इतिहासामध्ये आज जेवढ्या संधी आपल्यासमोर उपलब्ध आहेत जॉब करण्याच्या किंवा एम्प्लॉयमेंट जनरेशनच्या किंवा बिझनेसच्या किंवा आपलं करिअर उज्ज्वल बनवण्याच्या, तेवढ्या आधीच्या पिढींकडे कधीच नव्हत्या. तुम्ही चेक करून बघा, आत्तापर्यंत त्या पिढीपुढे खूप लिमिटेड अशा संधी उपलब्ध होत्या. त्यामुळे हे ग्लोकल कॉन्टेक्स्ट अतिशय महत्त्वाचं आहे. मग ही आपण जे डिस्कस केलं, मग ही आपल्यासाठी संधी आहे की आपल्यासाठी धोका आहे, हे आपण ठरवायचं आहे. आणि ह्या गोष्टी आपण ठरवू शकतो कारण आपल्या ज्या ॲक्शन्स आहेत, म्हणजे या गोष्टी आपल्या आजूबाजूच्या ज्या घटना घडत आहेत ते सगळ्या इव्हेंट्स आहेत.
त्या सगळ्या घटना आहेत, त्याच्यावर आपला कंट्रोल नाही आहे. युरोपमध्ये काय होतं आहे, अमेरिकेमध्ये काय होतं आहे, आफ्रिकेमध्ये काय होतं आहे, किंवा इवन महाराष्ट्रामध्ये काय होतं आहे, किंवा इंडियामध्ये भारतामध्ये काय होतं आहे, याच्यावर माझा कंट्रोल असू शकत नाही. त्यामुळे इव्हेंट्स, ज्या घटना आपल्या हाताच्या बाहेर आहेत, आपल्या हातामध्ये फक्त एकच गोष्ट आहे, आपण त्याला रिॲक्ट काय करतो, आपण त्याच्यावर रिस्पॉन्स काय देतो, आपण त्याच्यावर आपलं प्रतिक्रिया काय असेल, याच्यावर आउटकम म्हणजे याच्यावर आपण आपला परिणाम काय होणार हे ठरणार आहे. घटना काहीही असली तरी त्याच्यावर माझी प्रतिक्रिया काय आहे, आपली प्रतिक्रिया काय आहे, याच्यावरच आउटकम परिणाम ठरतात. हे अतिशय महत्त्वाची गोष्ट आहे. E+R=O, इव्हेंट प्लस रिस्पॉन्स इज आउटकम. घटना काय आहे, त्याच्यावर मी प्रतिक्रिया काय दिली आणि त्याचा परिणाम काय झाला, याच्यावर घटनेवर माझा कंट्रोल नसतो. घटना ॲक्सिडेंट असेल किंवा चांगली अपॉर्च्युनिटी असेल, ती घटना होत जाते. त्याच्यावर रिस्पॉन्स काय करतो मी, त्याला प्रतिक्रिया काय देतो, याच्यावर मी 3 वेळा रिपीट केलं. एक अतिशय महत्त्वाचा पॉईंट आहे, म्हणून मी 3 वेळा रिपीट करतो आहे. याच्यावर घटना, त्याच्यावरचा माझा प्रतिक्रिया, याच्यावरच परिणाम अवलंबून असतो. आउटकम, निष्कर्ष किंवा निकाल अवलंबून असतो. त्यामुळे ही जी आहे घटना, या ज्या घटना आजूबाजूला आपल्या घडत आहेत, रोजगाराच्या संधी असतील किंवा ग्लोबल अपॉर्च्युनिटी असतील, त्याचप्रमाणे ग्लोबल कॉम्पिटिशन असेल, त्या संधीचा सोनं करून घ्यायचं, संधीचं सोनं करायचं की त्याखाली दबून जायचं, हे आपल्यावर अवलंबून आहे. आपण त्यासाठी तयार आहोत का, आपण त्याला प्रतिक्रिया काय देतो, याच्यावर सगळं अवलंबून आहे. आणि म्हणून करिअर सुपरचार्ज प्रायमर या गोष्टी तुम्हाला सुरुवातीला सांगण्याचं कारण हे आहे की आपण शैक्षणिक याच्याबद्दल मी बोलतच नाही, ती अतिशय महत्त्वाची आहे. पण त्याचबरोबर एखादा मुलगा टॉपर असेल तर फॅन्टॅस्टिक, वेल अँड गुड, त्याच्यावर त्याने आपलं करिअर बिल्ड करायचं असतं. पण जर दुर्दैवाने एखादा मुलगा अभ्यासामध्ये हुशार नसेल किंवा त्याला तेवढे मार्क्स मिळत नसतील, तर त्याचा अर्थ त्यांनी करिअरमध्ये काही यश मिळवायचंच नाही का, किंवा त्याला काही संधी नाहीच आहेत का, किंवा त्याने आयुष्यभर दबून जायचं, किंवा त्याच्या कुटुंबियांनी आयुष्यभर दबून जायचं, असं नाही आहे. लकीली सुदैवाने सर्वांना संधी आहेत आपलं करिअर सुपरचार्ज करण्याचं किंवा यशस्वी करण्याचं. आणि हे करिअर सुपरचार्ज प्रायमरच्या मागचं मूळ उद्देश आहे, हे सगळ्या लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी. फक्त आपल्या हातामध्ये काय आहे, आपण प्रतिक्रिया काय देतो घटनांना आजूबाजूच्या आपल्या करिअरशी रिलेटेड, आणि त्यामुळे त्याचे परिणाम कसे बदलतात. हे जे चित्र मी बाजूला दाखवतो आहे, त्यामध्ये मासे आहेत, ते बेसिकली आपल्या करिअरचं किंवा आपल्या वर्कप्लेसचं किंवा ऑफिसचं आपलं एक प्रतिकात्मक चित्र आहे. याच्यामध्ये काही चांगले मासे, वाईट मासे, सुंदर मासे, कुरूप मासे, गलिच्छ मासे किंवा नतद्रष्ट मासे, इतरांना त्रास देणारे, असे सगळे असतात आपल्या आजूबाजूला. मध्ये जो दाखवतो आपल्याला, तो असतो बॉस. आता बॉस आपल्या ऑफिसमध्ये असेल, समाजामध्ये असेल, कोणी असू शकतो. बॉस म्हणजे जो आपल्यावर हुकूमत गाजवतो किंवा आपल्याला जो ॲक्च्युली लीड करतो. बॉस सकारात्मक नकारात्मक दोन्ही दृष्टीने आपण घेऊ शकतो. जो आपल्याला चांगल्या प्रकारे मार्गदर्शन करतो तो पण बॉस, आणि आपली फक्त जो वापर करून घेतो तो पण बॉस. त्यामुळे हा जो मध्ये टायगर शार्क आहे तो म्हणजे बॉस. आणि त्याच्या पायाखाली तुम्ही पाहिलं तर काही माशांच्या सांगाडे राहिले, म्हणजे त्यांनी काही लोकांना हाकलून दिलं आहे, काही लोकांना त्रास दिला आहे, त्यामुळे काही लोक सोडून गेले, तसा त्याचा अर्थ होतो. आणि ही जी मंडळी गोलगोल फिरते, काही हसणारे, काही मनापासून काम करणारे, काही सज्जन, काही दुर्जन, काही सकारात्मक, काही नकारात्मक, काहींचे एजेंडा वेगळे, सगळ्यांचं बॅकग्राऊंड वेगळं, सगळ्यांचं अकॅडमिक बॅकग्राऊंड वेगळं, सोशल बॅकग्राऊंड वेगळं, बौद्धिक कॅपॅसिटी वेगळी, शारीरिक कॅपॅसिटी वेगळी. हे असे सगळी माणसं आपल्या आजूबाजूला असतात आणि आपण ते चूज करू शकत, आपण ते निवडू शकत नाही. ही माणसं आपल्याबरोबर काम करत असतात कारण एखाद्या कंपनीमध्ये किंवा समाजामध्ये एकत्र येत असतो आपण. याच्यावर आपला कंट्रोल नसतो कोणाबरोबर काम करायचं ते. आणि हे जे 2 वर तुम्हाला दिसत आहेत किलर वेल्स, याची एक अतिशय महत्त्वाची गोष्ट मी तो थोडक्यात सांगतो की तुम्हाला जो मध्ये जो आहे टायगर शार्क तुम्हाला माहिती आहे सगळ्यात भयंकर असा भयानक असा प्राणी म्हणण्यापेक्षा मासा आहे समुद्रामधला. तो कोणालाही एनिथिंग दॅट मूव्ज ही कॅन अटॅक. जी काही एखादी गोष्ट जर मूवमेंट करत असेल, हालचाल करेल, तर हा टायगर शार्क नक्की त्याच्यावर हल्ला करू शकतो. आणि प्रेडेटर आहे तो, म्हणजे बेसिकली त्यांची जी चेन असते, या प्रेडेटरची चेन, त्याच्याच सगळ्यात वरती टायगर शार्क असतो. तो कोणालाही, म्हणजे टायगर शार्क बेसिकली बॉस असतो सगळ्यांचा. आता किलर वेल्स कोण आहेत? किलर वेल्स ह्या बेसिकली शांत असतात, त्या खूप अवजड आणि अवाढव्य त्यांची बॉडी असते आणि त्या शांत असतात. आत्तापर्यंतच्या इतिहासामध्ये किलर वेल्स यांना ऑर्का म्हणतात, ORCA, ऑर्का. तर यांनी कधी माणसांच्यावर हल्ला केला आहे असं डॉक्युमेंटेशन कुठेही नाही आहे. किलर वेल्स याची गंमत, ह्या 2 किलर वेल्सनं मी वर ठेवण्याचं कारण असं आहे की किलर वेल्स बेसिकली, आता टायगर शार्क जरी समुद्राचा राजा असला त्या अर्थाने, हल्ला करण्याच्या अर्थाने, तरी पण किलर वेल्स ज्या खूप अवजड असतात, एकत्र अवजड असतात आणि त्या माणसांवर हल्ला करत नाहीत, टायगर शार्क करतो. तर किलर वेल्स या टायगर शार्कला अतिशय सहजपणे मारू शकतात. किलर वेल्स माणसावर हल्ला करत नाहीत आणि टायगर शार्क कोणावरही हल्ला करू शकतो. पण किलर वेल्स या टायगर शार्क अतिशय क्रूर असा जो मासा आहे त्याला किलर वेल्स अतिशय सहजपणे मारू शकतात.
मला तुम्हाला होमवर्क असं द्यायचं आहे. होमवर्क म्हणण्यापेक्षा मी तुम्हाला याचं उत्तर देणार नाही की किलर वेल टायगर शार्कला अतिशय सहजपणे कशा मारू शकत असतील. मला तुम्हाला होमवर्क असा द्यायचा आहे. तुम्ही गुगलवर सर्च करा किलर वेल्स टायगर शार्कला कशा मारतात आणि यू विल बी सरप्राईज्ड. टायगर शार्क एवढा क्रूर माणूस, क्रूर व्यक्ती किंवा वल्ली किंवा मासा, त्याची जी कमजोरी आहे, एकच कमजोरी आहे आणि त्याची जी कमजोरी आहे त्याचा किलर वेल कसा फायदा उठवतात आणि त्याला आयुष्यातून कसं उठवतात, यासाठी हे चित्र आहे. हे चित्र मी माझं ऑफिस पॉलिटिक्स नावाचं जे पुस्तक आहे त्या ऑफिस पॉलिटिक्सच्या पुस्तकाच्या मुखपृष्ठावर हे चित्र वापरलेलं आहे. कारण याला पर्याय नाही आहे, आपण याकडून पळून जाऊ शकत नाही. तर माझा होमवर्क तुम्हाला असा आहे की तुम्ही किलर वेल्स सर्च करा, किलर वेल्स टायगर शार्कला कशा मारतात. तुम्हाला उत्तर नक्की मिळून जाईल आणि इट विल बी व्हेरी इंटरेस्टिंग. अतिशय खूप रंजक असं उत्तर आहे ते. तर हे होतं करिअर सुपरचार्ज प्रायमरच्या मागची पार्श्वभूमी.